मखाने आपण भाजून घेणार आहोत. त्यासाठी मी तुपामध्ये तूप घालून घेतलेलं आहे. यामध्ये मी 1 कप मखाने घेते आणि ते आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. मखाने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. इथे अर्धा कप मी दही घेतलं आहे. ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. यामध्ये मी चाट मसाला घालून घेते, थोडा लाल तिखट, थोडं मीठ घालते, थोडे यामध्ये मी जिरा पावडर घालते. व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये आता आपण भाजलेले जे मखाने आहेत ते घालून घेऊया. यावर मी थोडे डाळिंबाचे दाणे घालून घेतो. मस्त आपलं सॅलड तयार झालेलं आहे. गरम गरम भाताबरोबर ह्या सॅलड तुम्ही खूपच एन्जॉय करू शकता. तर आमची रेसिपी नक्की ट्राय करा.